नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज बेसिक मॉडेल फ्रॉम चालते आपल्याकडं. ह्याला की नाही बेस्ट टू टॉप सगळंच कन्वर्जन करायचं होतं. पहिला की नाही गाडी आतनं पूर्ण ओपन करून घेतली, शेटा वगैरे सगळ्या बाहेर काढून ठेवल्या. मग पुढे की नाही रमजान भाऊ ते सिस्टमचं काम चालू केला. मग पहिला JBLचे कॉम्पोनंट रमजान भाऊ एक नंबरमध्ये फिटिंग करून घेतला आणि मागच्या की नाही 6 इंची स्पीकर कोएक्शनमधलं वायरिंग करून घेतला. मग त्यानंतर की नाही त्याला मागचं डमी कनेक्टिंग काढून की नाही आपलं ओरिजिनल सुझुकीचं कनेक्टिंग लाईट बसवलं होतं. मग ते पण आहे की नाही डिक्की बिक्की सगळं उघडून राहुल भाऊ साहेब भाऊनं एक नंबरमध्ये फिटिंग करून घेतलं. मग त्यानंतर त्याला ॲम्बियंट लाईट बसवलं होतं K6 सिरीजवाला. त्याचं पण वायरिंग एकदम फास्टमध्ये करून घेतलं. पण भरपूर काम होतं, 2 दिवस गाडी आपल्याकडे होती. मग जेवढं पहिल्या दिवशी होईल तेवढं सगळं काम आवडत होतं. आणि ह्याचं आहे की नाही मित्रांनो स्टेअरिंग पण रिप्लेस करायचं होतं. म्हणजे बेसिक मॉडेल स्टेअरिंग काढून टॉप मॉडेल स्टेअरिंग बसवलं होतं. आणि अशा पट्ट्या बसलेलं बघा ॲम्बियंट लाईटिंगच्या एकदम खास टू खास हे बघा. आणि स्टेअरिंग पण रिप्लेस केलं होतं बघा छोटं भावनं. हे सगळं ओकेमध्ये वायरिंग जोडून घेतला. मग त्यानंतर आहे की नाही ॲम्बियंट लाईटिंग स्पीकरचं काम झालं होतं. त्यामुळे 4 दरवाजे आहे तसं कंपनी फिरवून टाकले. हा त्यांनी घेतलेला बघा मॅपमा इंडिया कंपनीचा की नाही ॲपल कारप्लेवाला विथ ऑफलाईन GPS मॉडेल एकदम टॉपचा प्लेअर होता. आपल्या फ्रेममध्ये मस्तपैकी आपला अँड्रॉइड अडकून घेतलं, दोघांना एकत्र केलं. मग त्या दिवशीचं काम थांबवलं. मग दुसऱ्या दिवशी आहे की नाही मी यायच्या दिवशी की नाही राहुल भाऊ आणि रमजान भाऊ दोघांनी की नाही एकदम सीट कवर हे बघा कसलं वाण आणि कडकमध्ये फिटिंग करून टाकले. अगं कसलं वाण झालं बघा फिटिंग केलं सीट कवर. मग आत बसून आहे की नाही छोटं भाऊ स्टेअरिंगचं सगळं ओकेमध्ये चेक करून घ्यालता. मग अॅन्युअल प्लेअर जोडून की सिस्टम सगळं चेक केला. मग त्यानंतर कॅमेरा पण चेक केला. कॅमेरा एकदम वाईड अँगल होता, तो पण फिटिंग एक नंबरमध्ये करून टाकला. मग त्यानंतर आहे की नाही ॲम्बियंट लाईट सप्लाय दिला. ॲम्बियंट लाईटचं ओकेमध्ये पहिला चेक करून घेतलं. मग त्यानंतर आहे की नाही छोटं भावनं आतलं त्याचं फ्लोअर लॅमिनेशन राहिलं. मग सगळं ओकेमध्ये स्वच्छ करून आहे की नाही छोटं भावनं एकदम लॅमिनेशन एकदम बॉक्स फिटिंगमध्ये एकदम घात कोबगल्याच रागा ना बघा कसलं वांड कडक फिटिंग झाले. त्यानंतर हे बघा हे ओरिजिनल स्टेअरिंग रिप्लेस केलं होतं बघा मारुती सुझुकीचं ओरिजिनल. मग त्यानंतर आहे की नाही लॅमिनेशनचं काम आवरून छोटं भाऊ आहे की नाही आतल्या शिटा एक एक करून सगळं शिटा बसवायला चालू केला. इकडे तुम्हाला दाखवतो सीट करून कसलं एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये एकदम बकेट फिटिंग झालं. आयुष्य कसलं वांड लुक यायला बघा. आणि त्यात त्यांनी घेतला रेड ब्लॅक कलर. त्यामुळे की नाही पूर्ण गाड्या की नाही एकदम स्पोर्ट लुक आणि एकदम वांड दिसाल ती झाले की नाही एकदम सीट कवर एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये कसलं कडकमध्ये दिसाले की नाही. हां सुट्टी नॉट. आता झालं तर सगळं काम. आता तुम्हाला दाखवतो ॲम्बियंट लाईटचं कसला लुक येते आत नाही हे बघा की शपथ हे बघा. हे सगळं तुम्हाला मल्टी कलर येणार. जेवढं तुम्ही कलर चेंज करणार नाही तेवढं तुम्ही खोळवणार एवढ्याला मल्टी कलर येते. आणि याचं वैशिष्ट्य काय माहिती ॲम्बियंट लाईटचं हे तुम्हाला की सगळं मोबाईल ॲपवर बंद चालू सगळं होणार एवढं फॅसिलिटी त्याला येतात. मग या गाडीचं आहे की नाही बेसिक टू टॉप सगळंच काम करून आहे की नाही म्हणजे सीट कवर लॅमिनेशन स्टेअरिंग रिप्लेस काचेला फिल्मिंग आतला ॲम्बियंट लाईटिंग म्युझिक सिस्टीम कॅमेरा हे सगळं आहे की नाही जेवढं येते तेवढं सगळं काम एक नंबरमध्ये करून आहे की नाही दादांना गाडी आतनं आणि बाहेरनं एकदम कडक आणि वांड फिटिंग करून आहे ना दादांना गाडी एकदम एकदम झकास करून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.